नमस्कार मित्रांनो, आपण एक सीरीज सुरू केली ज्याच्यामध्ये आपण पुण्यातील टॉप आणि किंवा नामांकित कॉलेजचे रिव्ह्यूज आपण चेक करणार आहोत. त्यापैकी आपण प्रथमचं जे कॉलेज निवडलेलं आहे ते म्हणजे पीसीसीओई पुणे जे की आकुर्डीमध्ये स्थित आहे. त्या कॉलेजचा आपण रिव्ह्यू जाणून घेणार आहोत. तर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत हे कॉलेज येतं आणि या ट्रस्टच्या अंतर्गत जवळपास 4 कॉलेज येतात. ते म्हणजे पहिलं म्हणजे पीसीसीओई पुणे जे की निगडीमध्ये स्थित आहे. दुसरं म्हणजे पीसीसी रावे, तिसरं नूतन महाराष्ट्र आणि चौथं एन-एम-आय-टी हे यांचे 4 कॉलेज आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आणि मेन कॅम्पस असलेलं पीसीसी पुणेचा आपण रिव्ह्यू चेक करणार आहोत. एन-बी-एचं अक्रेडिटेशन आहे. नॅक एचा ग्रेड याला भेटलेला आहे आणि हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे याच कॉलेजमध्ये पेपर निघतात आणि याच कॉलेजमध्ये पेपर चेक होतात. ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये फारसा फरक असतो. तर नॉन ऑटोनॉमस म्हणजे सावित्रीबाई फुलेचं अफिलिएशन असतं त्याला. जे की सावित्रीबाई फुले एस-पी-पी-बी पेपर चेक केले जातात आपले. तर त्याचा डी कोड जो आहे तो 6175 आहे 6175 डी कोड लक्षात ठेवा. डी कोडवर फार मोठा घोळ होतो. त्यामुळे डी कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पीसीसीओई पुणे जर बघितलं तर टॉप 125 प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये हा 13व्या नंबरला रँक होतो आणि पुण्यातल्या टॉप 5 कॉलेजपैकी हे एक नामांकित कॉलेज आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि याचा कॅम्पस एरिया जर बघितला तो 13 एकरचा कॅम्पस एरिया आहे. डिपार्टमेंट्स आणि इनटेक आपण बघूयात. तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर इनटेक आपण बघतोय, तर 60चा इनटेक आहे. कॉम्प्युटरसाठी जर इनटेक जर बघतोय आपण 240चा इनटेक आहे. जो की यावर्षी वाढलेला सुद्धा आहे. तर तुम्हाला वेबसाईटवर तुम्हाला भेटेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इनटेक 120चा आहे. एन-टी-सीचा इनटेक जर बघितला आपण 180चा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो की यांची सर्वात जुनी ब्रांच आहे. तिचा इनटेक जर बघितला आपण 180चा इनटेक आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज ही जी हा जो डिपार्टमेंट आहे यांचा नवीन सुरू झालेला गेल्या 2023 की 24 पासून हा डिपार्टमेंट यांच्या कॉलेजमध्ये नवीन सुरू झालेला आहे. तर याचा डी कोड जर तुम्ही बघितला तर शेवटी याला एल आहे. डी कोड तुम्ही जर नीट बघून टाका. तर रिजनल लँग्वेजमध्ये जवळपास तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात. म्हणजे एक मराठी तुम्ही पेपर देण्यासाठी तुम्ही मराठी लँग्वेज सुद्धा वापरू शकतात किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकतात. तर या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजचा हा फायदा आहे. याचा इंटेक जर बघितला तर 60चा इंटेक आहे आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ए-आय-एम-एलचा जर इंटेक तुम्ही बघितला, तर त्याचा इंटेक 120चा आहे. पीसीसी पुणेचं जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं, तर फर्स्ट इयर बी-टेकसाठी जर याचं फी स्ट्रक्चर आहे ओपनसाठी ₹1,63,765 म्हणजे ₹1,64,265 ह्या याचा फी स्ट्रक्चर आहे ओपनसाठी. ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी, ई-बी-सी आणि ओ-बी-सीच्या विद्यार्थ्यांसाठी 94,200 म्हणजे ₹94,200. एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी ₹3,765. एस-बी-सी, टी-टी, व्ही-जे-एन-टी, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 24,635 आणि गर्ल्स कॅन्डिडेटसाठी हा आहे 24,635 म्हणजे गर्ल्स कॅन्डिडेट ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस किंवा एस-सी-बी-सीचे तर असल्या तर 24,635 हा याचा जवळपास तुम्हाला फी स्ट्रक्चर बघायला भेटून जाईल. डी-एस-सीसाठी जर डायरेक्ट सेकंडरी विद्यार्थ्यांसाठी फीस जरा कमी आहे. तर ओपनची बघितली तर आपण 1,46,489 आणि ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बीसाठी 84,316 84,316 हा अशी भेटून जाईल. एस-सी, एस-टीसाठी कमी आहे 3,489 एस-बी-सी, डी-जे, व्ही-जे-एन-टी, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 22,142 आणि गर्ल्ससाठी 22,142 हा असा फी स्ट्रक्चर तुम्हाला भेटून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस-सी-सी पुणेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, तर याचा कट ऑफ आपल्याला क्लिअर करावा लागेल आणि तो कट ऑफ आपण बघूयात. या कट ऑफची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आपण चेक करूयात कट ऑफ. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ओपनच्या कॅन्डिडेटसाठी याचा कट ऑफ राहील 93.60 राउंड 1चा कट ऑफ आहे आणि राउंड 3चा 93.06 ओपनसाठी पण ओपनचा कट ऑफ बघतोय. बाकी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल. ई-एन-डी-सीचा राउंड 3चा कट ऑफ आहे 96.93. कॉम्प्युटरचा राउंड 3चा कट ऑफ आहे 98.89. आय-टीचा 99.97चा कट ऑफ आहे या कॉलेजचा आणि सिव्हिलचा जर बघितलं तर 90.99 आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज परत एकदा सांगतो रिजनल लँग्वेज, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यामध्ये फरक आहे. हा जवळपास डी कोड तुम्हाला बघून टाकावे लागेल. तर 97.86 हा याचा कट ऑफ आहे
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे AI/ML चा कट ऑफ आहे याचा 98.24. बाकीचं जर तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये बघून तुम्हाला भेटून जाईल. DSCचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्याचं हायेस्ट प्लेसमेंट जर बघितलं तर ते उबरनं ऑफर केलं ते 61 LPAचं आहे आणि ॲव्हरेज प्लेसमेंट जर बघितलं या कॉलेजचं 6 to 7 LPAचं तुम्हाला भेटून जाईल ॲव्हरेज प्लेसमेंट. फॅसिलिटीज अँड अकोमोडेशन जर बघितल्या तर PCCB हॉस्टेल जर आपण बघितलं याची फीस जर तुम्ही चेकआउट केली तर याची मुलांच्या हॉस्टेलची फीस आहे 1,00,000 आणि जर मेसचं इन्क्लुडेशन केलं आणि डिपॉझिट जर बघितलं तर टोटल फीस 1,55,000 म्हणजे 1,55,000 अशी तुम्हाला फीस बसून जाईल. आणि मुलींसाठी जर बघितलं तर मुलींचं हॉस्टेल वेगळं येईल. त्याची जर फीस बघितली आपण तर 1,45,000 म्हणजे मुलांच्यापेक्षा कमी आहे. परंतु मुलांच्या हॉस्टेलची जर आपण फीस बघितली तर 1,55,000 आहे. कारण की मुलांच्या प्रत्येक रूममध्ये एसी आहे. एसी तुम्हाला भेटून जाईल आणि प्रत्येक रूममध्ये 3 कॉट्स तुम्हाला भेटून जातील. असं त्यांचं हॉस्टेलचा एरिया आहे आणि हॉस्टेलच्या वरती तुम्हाला जिम सुद्धा भेटून जाईल. आणि PCCचं जर कॉलेज लाईफ जर आपण चेक केली तर यांचा सर्वात मोठा जो इव्हेंट आहे तो म्हणजे सुवर्तरंग नावाचा यांचा सर्वात मोठा इव्हेंट असतो. जो की मुलं फार एन्जॉय करतात आणि यांचा PCC कार फेस्ट जो मेकॅनिकल डिपार्टमेंट ऑर्गनाइज करतं, हा जवळपास PCC कार फेस्ट असतो आणि इथं PCC मध्ये तुम्हाला बॅडमिंटन कोर्ट सुद्धा भेटून जाईल. बॅडमिंटन कोर्ट झालं, पुन्हा व्हॉलीबॉल कोर्ट जो की एखादच तुम्हाला भेटून जाईल आणि अनदर डिपार्टमेंट स्पेसिफिक इव्हेंट सुद्धा या कॉलेजमध्ये भरपूर सारे होत असतात. म्हणजे जवळपास उठलं-सुटलं म्हणजे दर दिवसाला काही ना काही ते होत असतं. तर आपण हे कॅम्पस आपण चेकआउट करू बघू शकतात आणि या कॉलेजमध्ये तुम्ही जर बघितलं फक्त इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये. पुण्यातील जवळपास कॉलेजचा हा विषय असतो, की फक्त ते इंजिनिअरिंग कॉलेज सांगतात. परंतु कॉलेजमध्ये भरपूर सारे कॉलेज असतात. एक तर MBAचं कॉलेज असतं या कॉलेजमध्ये, आर्किटेक्चर कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज सुद्धा आहे आणि याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे. म्हणजे जवळपास 6 ते 7 ब्रांचचं इंजिनिअरिंग कॉलेज. जवळपास 4 ते 5 कॉलेजचं मिळून त्यांच्या 13 एकरच्या कॅम्पसमध्ये ह्यांनी सर्व काही बसवलेलं आहे. हा त्यांची लायब्ररी आहे. हे जर बघितलं तर त्यांचं MBA कॉलेज आहे आणि पलीकडचं गर्ल्स हॉस्टेल आहे आणि हे जवळपास हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे आणि ही नवीन बिल्डिंग झालेली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि MCAची आणि MCA सुद्धा या कॉलेजमध्ये आहे. तुम्हाला भेटून जाईल. MCAच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर तुम्ही बघत असाल, तुम्ही यांचा कट ऑफ चेक करू शकतात. तर वरती जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IITची बिल्डिंग आहे आणि खाली MCAची आहे आणि इथं जर खाली सगळ्यात लोअर लेव्हल जर बघितलं तर ह्यांचं ॲडमिन डिपार्टमेंट आहे. अशी ही यांची कॉलेज आहे. तर धन्यवाद. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपले भरपूर सारे नवीन-नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला MIT सीटच्या वेगवेगळ्या कॉलेज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच.